कारंजा शहर पोलिसांची मोठी कारवाई। 8 दुचाकी व 1 ॲपे जप्त, 3.5 लाखांचा मुद्देमाल हस्तगत। प्रतिनिधी अब्दुल अजीज। नमस्कार, मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते। कारंजा शहर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत 3 संशयितांना चोरीच्या संशयावरून 8 दुचाकी व 1 ॲपे वाहन जप्त केले। या कारवाईत तब्बल 3,42,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून संबंधितांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे। पोलीस स्टेशन कारंजा शहर येथे 16 मे रोजी गुप्त बातमीदाराकडून माहिती प्राप्त झाली होती की त्यानुसार पोलिसांनी राहुल संतोष सोळंके वय 24 राहणार बोरी नाका कारंजा लाड, करण अरुण चव्हाण वय 19 राहणार बिलाल नगर कारंजा लाड व चेतन नाना पवार वय 39 राहणार बोरी नाका कारंजा यांची चौकशी केली। तपासादरम्यान त्यांच्या ताब्यात विना क्रमांकांच्या दुचाकी व 1 ॲपे वाहन आढळून आले। संबंधित वाहनांच्या मालकी हक्काबाबत विचारणा केली असता त्यांनी समाधानकारक माहिती दिली नाही। पोलिसांनी पुरेसा वेळ देऊनही वाहनांची कागदपत्रे अथवा मालकी सिद्ध करता आली नाही। त्यामुळे ही वाहने चोरीची असल्याचा संशय निर्माण झाल्याने महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार कलम 124 अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली। या कारवाई दरम्यान पोलिसांनी विविध कंपन्यांच्या 8 दुचाकी आणि 1 काळ्या पिवळ्या रंगाचे ॲपे वाहन जप्त केले। काही वाहनांचा संबंध अमरावती ग्रामीण व अमरावती शहर कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याशी असल्याचेही प्राथमिक तपासात समोर आले आहे। जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये हिरो होंडा स्प्लेंडर, पॅशन प्रो, होंडा युनिकॉर्न, CB शाईन आदी दुचाकींचा समावेश आहे। सर्व वाहने पंचासमक्ष जप्त करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे, अपर पोलीस अधीक्षक लता फड व उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेशचंद्र शुक्ला यांच्या नेतृत्वात करण्यात आली। या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप पवार, पोलीस हवालदार गणेश जाधव, मयुरेश तिवारी, अजय धनकर, उमेश कुमार बिबेकर तसेच पोलीस कर्मचारी नितीन पाटील, अनिस निमसुरवाले, अमित भगत आणि मोहम्मद परसुवाले यांचा सहभाग होता। चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। बातमी आवडल्यास शेअर जरूर करा। महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह प्रतिनिधी अब्दुल अजीज तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते। भेटूया पुढील बातमी सत्रात। नमस्कार।